Of the three consecutive natural numbers, 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. Find the numbers. काय बघा, 3 क्रमागत नैसर्गिक संख्यापैकी सर्वात लहान संख्येचे 5 पट ही सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे, तर त्या संख्या शोधा. आता 3 संख्या आहेत, आपल्याला सगळ्यात लहान संख्या कुठली मानूया? x मानायची. काय झाली? याची 5 पट म्हणजे 5 टाइम्स म्हणजे 5x. आणि सगळ्यात मोठी काय होणार आहे? 3 संख्या सांगितल्यात आपल्याला. मग सगळ्यात मोठी काय असणार आहे? एक लहान झाली, x झाली, x जर 5x केलं, दुसरी किती असणार आहे आपली? x अधिक 1 असणार आहे, तिसरी x अधिक 2 असणार आहे. मग सगळ्यात मोठी संख्या कुठली झाली आपली? मग पहिला सपोज काय करायचं? सपोज स्मॉलेस्ट नंबर इज काय असणार? स्मॉलेस्ट नंबर इज x. किती म्हणली? x. आणि देअरफॉर याचे 5 टाइम्स किती होणार? 5 टाइम्स याचे किती होणार? 5 टाइम्स ऑफ x किती होणार? 5x होणार. किती होणार? याची 5 पट. चला, हा झाला स्मॉलेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबर काय असणार आहे? इथे मांडून घेतो बघा. पहिला नंबर 1 झाला, दुसरा नंबर x अधिक 1 आणि तिसरा नंबर 2. हे 3 नंबर आपण घेतले. कसले नंबर आहे ते? कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे लक्षात ठेवायचं x plus 2 and x plus 1 are the 3 consecutive natural number. हे 3 नैसर्गिक लगतच्या संख्या आहेत. आता बाय कंडिशन आपल्याला काय करायचं आहे? बाय कंडिशन, अटीनुसार चला, अट आपल्याला काय सांगितलं जरा सांगा. इथं अट आपल्याला काय सांगितलेले आहे की लहान संख्येची किती? 5 पट. लहान संख्येची 5 पट ही 9 न जास्त आहे. 9 मोर दॅन म्हणजे अधिक 9 करायचं. आणि 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबरला किती न गुणायचं? 4 टाइम्स म्हणजे 4 न गुणायचं. हे कळाल का बघा? लहान संख्येची 5 पट ही 9 न जास्त आहे, कुणापेक्षा? मोठ्या संख्येच्या 4 पटीपेक्षा. मग x अधिक 2 ही मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येला किती गुणलं? 4 न गुणलं. तर आता पुढे काय करायचं आपल्याला? 5x आहे तसं ठेवायचं. 4 न मल्टिप्लिकेशन करायचं x ला, 4x. 4 न मल्टिप्लाय करायचं 2 ला, प्लस 8 आणि प्लस 9. चला, तर ह्यामध्ये पुढची स्टेप कशी होणार तुमची जरा सांगा. 5x आहे तसं, हे अधिक 4x इकडं आणि 8 आणि 9 17. मग 5x मधून 4x गेले, x बरोबर किती आले? 17 उरले. मी x ची किंमत आली. चला, आता आपल्या 3 संख्या कुठल्या कुठल्या आल्या सांगा. स्मॉलेस्ट नंबर कुठला आला आपला? x आहे. x ची व्हॅल्यू किती आल्या? स्मॉलेस्ट नंबर किती आला? x आला. x ची व्हॅल्यू किती आपली? 17 आहे. चला, पुढचा नेक्स्ट नंबर काय येणार आहे? सेकंड नंबर काय येणार आपला? सेकंड नंबर x अधिक 2 आहे ना. x अधिक किती आहे? मग x आपले 17 आले, 17 मध्ये 2 मिळवा. सेकंड नंबर x अधिक 1 आहे आपला, मग इथं 1 मिळवा. 17 अधिक किती होणार? 1. x अधिक 1 हा सेकंड नंबर आहे आपला. मग 17 ने किती झालं आपला? 18. आता थर्ड नंबर काय असणार आहे आपला? थर्ड नंबर ग्रेटेस्ट नंबर काय आपला? x प्लस काय आहे? x प्लस किती आहे? 2 आहे. म्हणजे हा झाला आपला पहिला नंबर, हा झाला दुसरा नंबर आणि हा झाला तिसरा नंबर. x ची किंमत किती आहे? 17. 17 मध्ये 2 मिळवा, 19. म्हणजे आपल्या क्रमांक 3 संख्या कुठल्या झाल्या? 17, 18, 19. हे लक्ष ठेवा. 17, 18, 19 हे आपल्या 3 संख्या घ्यायच्या लक्षात.